फलस्फूर्ती कर. सर्वांनी हात जोडा आणि मोठ्या प्रेमानं जयघोष करा. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दोन्ही हात वर करायचे. नमः पार्वतीपतये हर 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 महादेव. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त दत्त उमापति महादेव की जय. रमापति रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गो माता की जय. अपने अपने माता पिताओं की. स्वामी विवेकानंद भगवान की जय. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास मावली की जय. हात जोडा सर्वांनी. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. यं वैदिका मंत्रदृश पुराणम् इंद्रं यमं मातरिष्माणवाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति किशैवायमीशं शिव इत्यवोचम्. यं वैष्णवा विष्णु इति स्तुवन्ति बुद्धास्तताहरनिति बौद्ध जैना सत्श्रीय कालेति च सिख संत. शास्तेति केचित् कतिचित् कुमार स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं सैकैव प्रभु अद्वितीयः. खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. ओम बरहापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रतवासं कनककपिशं वैजयन्तीं जमालां. रन्ध्रान् वेणुरधरसुदयो पूरयन् गोपवृन्दैः बृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत गीतगिरिधिं. गोपाल बालं भुवनैकपालं संसारमायामतिमोहजालं यशो विशालं शिशुपालकालं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. कि मेरी भवबाधा हरौ राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो मंगलेभ्योऽपि मंगलम्. खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. मागणे एकची देवा तुझ्यापाशी मलिन मनाशी शुद्ध करी. सुख दुःखे माझी मीच भोगण्यास समर्थ मनास करी देवा. सेवेत विलीन भावे माझे मन अहंकारहीन नष्ट व्हावा. नित्य शुद्ध ठेवी माझे तन मन कराया अर्पण तुझ लागी. शुकदास म्हणे तुझही फिकीर न करी विचार तो मी देवा. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राय. प्रेम म्हटलं की नामदेव राय. शांती म्हटलं की प्रतिष्ठान निवासी नाथ बाबा. आणि वैराग्य म्हटलं की वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे
जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबार आहे. अरे तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लिला विग्रही निर्विकारी, सोये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. प्रत्यक्ष विटेवरच्या मालकानं अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. किंबहुना माय बापा हो, जो आपला विटेवरचा मालक जो आहे ना, अरे जग जिच्या पाठीमागे लागतं ती आपली माय महालक्ष्मी भगवती जगदंबा रुक्मिणी माता. मालकाचे पाय तिच्या हातात आहेत. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती, वेगी आणाबा तो हरी, मज दिना ते उद्धरी. काय वैभव आहे हो आपल्या पंढरपुरातल्या मालकाचं. अभी तो महाकुंभ शुरू है. महाकुंभ में तो आनंद ही आनंद है. प्रयागराज में जटाकटाह संभ्रमं भ्रमण्यलिंबनेच्चरी, विलोल वीचिवल्लरी विराजमान मरुधरी, धगद धगद धगज्वलल्ललाट पड्ड पावके, किशोर चंद्रशेखरे रती प्रदीक्षणं मम. ओ महाकुंभ, पण त्या महाकुंभाचाही अधिष्ठाता येवले शास्त्री बाबा. अहो सकाळी 4 वाजता शुकसनगादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कव्वाडा आडोनी पाहता ते जगजेटी. मी वैभव सांगतो बरं का आपल्या पंढरपुरातल्या मालकाचं. माझ्या पंढरीनाथाला भेटायला काशीनाथ येतो. लक्षात ठेवा, साधे सुधे नाहीत. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, अन त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. पंचप्राणार्त्या घेऊन देव स्त्रिया येती, भावे ओवाळीती राही रखुमाईच्या पदी. काय वैभव आहे हो आपल्या मालकाचं येवले शास्त्री बाबा. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, ऐका, घेसी दिना कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. एका युगाचा नाही, नरसीचे मालक आपले एका युगाचे नाही, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जणी. मी एक कशासाठी सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? तो महाकुंभ का प्रणेता, ये प्रयागराज की धरती पर अभी जो आनंद चल रहा है, अरे गिरी कंदरामध्ये असलेले, डोंगर दर्यामध्ये असलेले, जिकडं तिकडं असलेले सगळे साधू संत, जपी तपी साधू संन्यासी, सगळेच्या सगळे त्या पवित्र तीर्थ प्रयागराज या पवित्र भूमीवर एकत्रित झालेले आहे. ती प्रयागराज, त्या ठिकाणी डमरूचा निनाद होतोय. डमट 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 डमन निनाद वड्डमर भयम, चकार चंड दंडवम दनोदन शिव शिवम, जटकटाह संभ्रमं भ्रमण्यलिंब निज्जरी, विलोल वीजिवल्लरी विराजमान मूर्धनी. हे मी जे जे काही म्हणतोय ना, महाकुंभ प्रयागराज में चल रहा है. और आज पौष मध्य पंचमी में आनंद का कुंभ, ज्ञान का कुंभ, भक्ति का महाकुंभ मेरे सच्चिदानंद सदगुरु स्वामी शुकदास माऊली के दरबार में आनंद से बह रहा है. याच्याकरता टाळी वाजली पाहिजे जोरदार, नुसते बसू नका. कारण मी ज्या भगवान भोलेनाथ शिवशंभूचं वर्णन केलंय, तुम्ही आपल्या हरिहर तीर्थाकडे, त्या शिव उद्यानाकडे जर गेलात, अतिशय मंगलमय अशा प्रकारचं ते हरिहर तीर्थ शिव उद्यान,
तिथे अखंड अविरत अविरल सदैव प्रवाह पतित अशी पवित्र निर्मल गंगा, पवित्र जलधारा वाहते आहे आपल्या हरिहर तीर्थावर. गंगा तरंग रमणीय जटाकलापम गौरी निरंतर विभूषित वामभागम नारायण मनंग मदापहारम वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथम. प्रत्यक्ष वाराणसीचा आपला भगवंत हा त्या हरिहर तीर्थावर आलेला आहे. पवित्र महाकुंभ यहां है. मेरे सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली ने अरे तुमच्या आमच्या करता ही प्रत्यक्ष गंगा आणली रे बाबा हो. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा. म्हणून तुम्ही उठान जागे व्हा. उठा जागे व्हारे आता ए माय बापा हो स्मरण करा माझ्या शुकदासा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. ऐका बरं, जाऊ बाई यात्रेला जाऊ बाई यात्रेला. मग आता पहिलाच दिवस आहे, आता नाही जात बाई मी, आता उद्याच जाईन. धनदारा पुत्र जन गुतून पडले तुम्ही सगळे. बंधू सोये रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. शरण रिगा देवासी त्वरा करा त्वरा करा. अरे मंडपामध्ये या राजा हो. माझ्या सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलीच्या आनंद सोहळ्यामध्ये बर का अनंता अनंत 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 अशा आनंद देणाऱ्या अनंत रूपी अनंताचं स्मरण करणाऱ्या अनंत ब्रह्मांडे तुझा परिवार कुठे बांधू घर तुझं देवा असं म्हणणाऱ्या माझ्या या अनंत रूप स्वामी शुकदास माऊलीच्या दरबारामध्ये जरा येऊन तर बसा. जरा सेट्टिया का जरा थीर्थ व्हा. अरे या मंडपामध्ये जर तुम्ही आलात ना, हा धर्म मंडप आहे, हे व्यासपीठ आहे, हे धर्मपीठ आहे, हे विचारपीठ आहे. लक्षात ठेवा. शुकदास म्हणे विवेकानंद आनंदाचा कंद मिळाला असे. म्हणून ती अशी अशी अविरल पडणारी जी आपल्या हरिहर तीर्थावरची धारा आहे ना बर का रे नाथ. अरे नाथ ओ काशीनाथ पंढरी नाथ को मिलने के लिए आया है रे नाथ. और यहां मेरा नाथ बैठा है समाधि में. तुम्ही असं समजू नका. आमचे परमपूजनीय येवले शास्त्री बाबा आता थोटे शास्त्री महाराजांचं आमच्या प्रवचन संपन्न झालं. त्यांनी राम शुकदास असा शब्द वापरलाय. आता मी तर असा आहे तुम्हाला मी सांगतो, ही काय बारीकशी गाडी नाही, हे बुलडोजर आहे. आणि बुलडोजरला रोड लागत नाही येवले शास्त्री बाबा. ते डोंगरावर चढल ते स्वतःचा रोड स्वतःच तयार करतं. तसं हे शुकदास माऊलीचं बुलडोजर आहे. मला एक शब्द पाहिजे फक्त प्रवचनाला बरं का कर्मवीर, एकच शब्द. त्या तुटे शास्त्री बाबाच्या गीतेच्या प्रवचनामधला मी एकच शब्द उचलला, स्वामी राम शुकदास. अरे राजा हो, राम शुकदासजी बाबा असे महात्मे होते. ते कोणाला फोटोही काढू देत नव्हते, त्यांची व्हिडिओ शूटिंगही करू देत नव्हते. आणि कोणी करायचा प्रयत्न केला तर ते फोटोतही येत नव्हते. आजही त्या गीता प्रेस गोरखपूरच्या त्या अनेक विध अशा प्रकारच्या हनुमान प्रसादी परमपूजनीय हनुमान प्रसादी पोद्दार असतील, अन्य सगळे भक्तजन असतील, स्वामी राम शुकदासजी बाबांचं वर्णन करतात. पण तुम्हाला सांगू ए माय बापा हो, तुम्ही राम शुकदासजी पाहिले नाही, पण रामनवमीला आपले समाधीमधले मालक शुकदास रामनवमीला शुकदास राममय झाले आणि आपल्यावर कृपा करते झाले. हेच स्वामी राम शुकदास आहेत. क्या बात है. अरे मैं समझ नहीं पाया अब तक ये रहस्य कि मृत्यु से सारी दुनिया क्यों घबराती है. क्या
क्यों मरगट का सूनापन चिखा करता है? शिवप्रसाद, अरे जब मिट्टी मिट्टी से निज ब्याह रचाती है, मिट्टी तो कभी मिटती नहीं है भाई। येवले शास्त्री बाबा, वो तो सिर्फ शक्ल की चोली बदला करती है, संगीत बदलता नहीं है किसी भी सरगम का, सिर्फ गायक की बोली बदला करती है। ते प्रेम आपल्याला आपल्या स्वामी शुकदास माऊलींनी दिलंय. म्हणून तुम्ही ते हरिहर तीर्थावर जर गेलात ना, हरिहर तीर्थावर आता इथे आपल्या आश्रमाच्या परिसरामध्ये आता मंदिर सुरू आहे, समाधी मंदिर सुरू आहे शुकदास माऊलींचं. नाहीतर पूर्वी इथे एक पर्णकुटी होती स्वामी शुकदास माऊलींची. पर्णकुटी ह्या जुन्या लोकांना माहीत आहे. आमचे हरिभक्ती परायण डोळस बाबा आहेत, आमचा उद्धव आहे, आमच्या इथे जे जुने जेवढे जाणते भक्त बसलेत ना, हे व्हिडिओ शूटिंग वाले, हे साऊंड वाले, हे चॅनल वाले, ह्या सगळ्या जुन्या लोकांना या ठिकाणी जिकडे तिकडे जिकडे तिकडे झाडं झुडं फुलं सगळा प्रसन्न अशा प्रकारचा हा सगळा आनंदाचा ठेवा इथे होता. आता इथं बांधकामं चालू आहेत, पण तुम्ही तेच जर हरिहर तीर्थाकडे गेलात, भगवान बालाजी भगवंताचं काय मंदिर आहे, काय सुंदर मंदिर आहे येवले शास्त्री बाबा. त्या दक्षिण भारतामध्ये कौसल्यास प्रजा रामपर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल त्रैलोक्यम आनंदमाकुरु. एक वेगळी ढब तिकडं आहे. आमच्या थोटे शास्त्री बाबांनी भगवद्गीतेच्या श्लोकाची एक वेगळी चाल त्या पुष्पदंतानं, भोलेनाथाचा भक्त होता, मी हरिहर तीर्थाचं महत्व सांगतो बरं का रे नाथ, त्या पुष्पदंतानं फुलं आणण्याकरता गेला आणि निर्माल्य ओलांडल्या गेलं. म्हणजे अगोदरच्या दिवशी जे फुलं दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या वाटिकेमधले फुलं चोरानं नेऊ नये म्हणून त्या राजानं ते निर्माल्य टाकलं. परिणाम फार मोठा दोष लागला निर्माल्य ओलांडण्याचा, आणि त्याचा परिणाम म्हणून पुष्पदंतानं शिवमहिम्न नावाचं एक स्तोत्र माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभू करता ते गायलं. ती अशी धार पडते आहे जशी आपली हरिहर तीर्थावरची ती धार पडते. तो सुंदर 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 बगीचा दिसतो आहे, आणि तो पुष्पदंत भाव विभोर झाला. तो गंधर्व आहे. ताम ताम लुपचुपतालम नादयते शिवतालम नादयते अंगुष्ठांगुलिनादम लास्यकताम कुरुते ओम हर 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 महादेव. त्या झी टॉकीज वर येवले शास्त्री बाबा, आता कालपर्यंत शेमारो मराठी बाणाला माझे 3 दिवस छत्रपती संभाजीराजावर कीर्तन आले, सकाळी बी संध्याकाळी बी. म्हणजे शुकदास माऊलींचा सद्गुरूंच्या आशीर्वादाचा परिणाम एवढा, केवळ महाराष्ट्रात नव्हे, केवळ देशात नव्हे, जगभरात 2-2, 3-3 टाइम माझी वाणी लोक ऐकतात. परिणाम बघा कसा आहे. परिणाम ज्याचं वर्णन यक्ष किन्नर गंधर्व गायन करतात, तो पुष्पदंत नावाचा गंधर्व. हे मी म्हणत असताना ते डायरेक्टर वगैरे ते टीव्ही वाले लोक असे एकाग्र चित्तानं मला पुन्हा पुन्हा ते म्हणायला लावायचे. ती चालच फार गोड आहे. पुष्पदंत वाज येवले शास्त्री बाबा, आपण म्हणायचो ते महिम्न पारम ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः कियाथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. हा शार्दूल विक्रीडित नावाचा छंद आहे बरं का. याच्यामध्ये एक हरणी नावाचा छंद आहे. त्या 3 गुणांचं वर्णन आहे येवले शास्त्री बाबा. तुम्ही बसलात म्हणून आता माझी जी अविरल धारा जी आहे ना, गंगेची धारा वाढत चालली. तो हरणी नावाचा छंद. हरणी अशी अशी उड्या मारत बरं का,
अशी अशी चालते. काय सुंदर आहे त्रिगुणांचं वर्णन. बहुल रजसे विश्वोत्पत्तौ शिवाय नमो नमः. प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः. जनसगकृत्ये सत्वद्रिक्तौ मृडाय नमो नमः. प्रमहसि पद्ये निस्रे गुण्ये शिवाय नमो नमः. काय वर्णन हो, चाली बघा. कृशपरिणतिचेत क्लेशवशं गजेदं क्वचतव गुणसिंहोल्लंघिनी शश्वतर्धि इति जगिदम वन्दे कृत्यमां भक्तिराधा. वरद चरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम. हे एक एक म्हणताना बरं का मावशी, ओ मावशी दिंडीवाल्या, टाळ वाजवताना नाचताना जशी अंगावर रोमांच येतात ना, आणि वाटे हळूहळू चाला मुखाने शुकदास माऊली बोला, नाचतात लोक दिंड्यांमध्ये. भाव बघा बरं का, भाव. मी तुम्हाला विटेवरच्या मालकाची काशीतल्या मालकाची ताकद सांगायला लागलो बरं का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाकुंभ यहां कैसा है. त्या पवित्र प्रयाग तीर्थी त्रिवेणी संगम है, गंगा है, जमुना है और गुप्त लुप्त सरस्वती है. पण तो तीनही त्रिवेणी संगमाचा आनंद आपल्याला सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या हरिहर तीर्थावर त्या पवित्र जलधारेच्या निमित्तानं निर्माण करून दिलाय. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. म्हणून नाचती आनंदे वर्षती लुब्धली नादी लागली समाधी मूढजन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकचिसित साधकारे. म्हणून हा जो आनंद आहे ना, ही प्रसन्नता जी आहे ना, तुम्हाला एक सांगू का, माझं प्रवचन संपल्यावर मला बरेच जण दर्शन घेताना आता भेटतील आणि ते मला एकच वाक्य बोलतील, बाबा टाइम कसा गेला काही कळलंच नाही. असं जे म्हणतील त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली समजायची. म्हणजे ते जाग्यावर आहे. पण काही असे वाकडेच बसलेत, काही मांड्याच मुडपाय लागलेत, काही पायच हलवाय लागलेत, काही नुसते इकडे तिकडे पाहतात, असं समजायचं त्याचं चॅनल बिघडेल. कारण काही काही जण मांडी हलवतात, त्याला जर विचारलं बा मांडी काऊन हलवतो, तो मग ती चालती मी काय करू. म्हणजे इतकं अस्वस्थ येते. म्हणून भंग पावलेल्या अवस्थेमधून अभंग निर्माण शक्य नाही. आपल्याला महाकुंभ, अरे महाकुंभ प्रयागराजावर 12 वर्षांनी कधी सिंहस्थ असेल, कधी अर्धकुंभ असेल, पण खरा महाकुंभ कुठे सांगू का, तो आपल्या आतमध्ये आहे. आपल्या आतमध्येच गंगा जमुना सरस्वती इडा पिंगला सुषुम्ना ह्या सगळ्या, हे सगळे अष्ट स्थान जे आहे, मूलाधार आहे, स्वादिष्ठान आहे, मणिपूर आहे, अनाहत आहे, विशुद्ध आहे, आज्ञा आहे, सहस्त्रार आहे, सगळे आपल्या आतच आहे. आणि म्हणून आपण जे नाचतो ना, जो आनंद घेतो की नाही. आता या माझ्या पाठीमागं माता भगिनी बसल्यात, त्या जात्यावर काही ओव्या म्हणतात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके आणि ओव्या गाव कौतुके तू ये रे वा इठ्ठला. आणि जीवशिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग आणि लावून पाची बोटे तू ये रे वा इठ्ठला. मावशी किती बरं वाटतं सांगा बरं. हा, अरे माझ्या राजसा, अरे माझ्या पाडसा, मी म्हातारी झाल्यावर मला नको पाठव वृद्धाश्रमा. बरं वाटतं की नाही. अहो हे जे ऐकतील त्याच्यावर काहीतरी परिणाम होईल ना हो शास्त्री बाबा. काहीतरी अहो तुमच्या बोलण्यातून जर परिणाम होत असेल तर तो खऱ्या अर्थानं तुमचा महाकुंभ आहे. तुमच्या आतमध्ये आपल्या जुन्या म्हाताऱ्या जेव्हा जात्यावर दळण दळायच्या ना, भिर भिरते माय जात या सकाळच्या पायरी आणि याद मली आली बाईव मन गेलं माहेरी. ऐका बरं का, महाकुंभ सांगतो मी आतला आपल्या. म्हणजे तो महाकुंभ इथं कसा आहे, आणि तो स्वामी राम शुकदास
म्हणजे आपल्याला स्वामी शुकदास माऊलींनी कसा दिलाय ते तुमच्या लक्षात येईल. आणि याद मले आली बाई व मन गेलं माहेरी. कोण होती म्हणणारी? 90 वर्षाची म्हातारी. आणि तिचं मन कुठं गेलं? माहेरी. कोणी असेल का जिथं तिचं माहेरा? सांगा बरं. अहो हीच 90ची आहे ना, हिलाच पोचवायची वेळ आली ना. परंतु आपलं माहेर आहे. शास्त्री बाबा, माझे माहेर आहे भिवरेच्या. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माझी बहीण चंद्रभागा करीत असे बाप भंगा. म्हणून अशा गोड ओव्या म्हणत जा बरं. पाहणं कशा खुलल्यात त्या मागच्या. नाही तर आजकालचं इतक्या डेंजर ओव्या आहेत ना. अरे बाप रे, ओव्या नाहीत त्या वया आहेत, वया बरं का. एक तर भावासाठी म्हणू लागली, फिरत 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 गेले बाई मी वढ्याला. आणि सोन्याचं कुलूप मया बंधूच्या वाड्याला. आणि बंधू गेला ऊस तोडायला. एक तर त्याच्या पुढे गेलती म्हणे लिंबाच्या ग झाडाखाली. आणि माझा भाऊ दारू पाडी. आणि कोण केली चाडी. आली पोलिसाची गाडी. आणि बंधू माझा पहिलवान जावा लांबूनच पाहिला पोलिसानं. असा हानला दन दन. ह्या का वया आहेत का? ह्या काही आहे का चव याला? सांगा बरं. अरे जेने देहबुद्धी तुटे. अनंत बुवा, अरे शब्दामध्ये लय ताकद आहे हो, लय गोडवा आहे. म्हणूनच वेदामध्ये शब्द आहेत, ते शब्द मंत्र आहेत. बाहेरच्या स्टँडवरचे लोक बी शब्द बोलतात, पण त्या शब्दाला काही अर्थ आहे का? नाही 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 नाही. शुकदास माऊली वर्णन करतात, बोला थोडे पण रसाळ मधुर. सुखवा अंतर दुसऱ्याचे. काहीही बकावे उगीच्या उगीच, त्यापेक्षा मौनच बरे असे. शुकदास म्हणे मोजके बोलून, शब्द सांभाळून वापरावे. काय स्वामी शुकदास माऊली आहे गोड. म्हणून मंत्र मंत्र आहे. जेने देहबुद्धी तुटे. आहा. जेने भवसिंधू वाटे. जेने भगवंत प्रगटे. तया नाम कवित्व. कवित्व म्हणजे शब्द. शब्दाची ताकद लय आहे. आणि मी जर काही शब्द म्हणायला गेलो तर तुम्हाला मिळच लागणार नाही. ती भाषा ब्रज भाषा आहे. छत्रपती शिवाजी राजाचं वर्णन केलंय त्या भाषेमध्ये. महाराजांच्या दराऱ्यानं शत्रूची अवस्था कशी झाली शब्द सांगतो बरं का मी. कवित्व शब्द ऐका फक्त, की सगळं ओस पडलंय जिकडं तिकडं बरं का. एवढे शास्त्री बाबा, सळडे पाली कोले कुत्रे ओरडतात. शिवप्रभूचा म्हणजे माझ्या महाकालाचा, कालोगे काल महाकाल, त्यांचा दरारा किती मोठा आहे त्याचं वर्णन आहे. ऐका तुम्ही फक्त, हे ब्रज भाषेत आहे. बेहर बरार बाग बानर बिलार बिग बगरे बराह जानवर नगे जो माय. शब्द पहा, ही घनाक्षरी आहे बरं का. याला अमृतध्वनी नावाचा छंद म्हणतात. मंडळी ऐका, अमृतध्वनी असा असा लहरच चालतो तो. आपली शिवतीर्थावरची, हरिहर तीर्थावरची, शिव उद्यानाकडची ती पवित्र जलधारा जशी पडते ना, तसं चालतं ते. बेहर बरार बाग बानर बिलार बिग बगरे बराह जानवर नगे जो माय. भूषण बनत भरे भालुक भयानक भीतर भवन भरे लील गावलो माय. एंडायल गजगन गेंडा ग रात गनी गेहनी में गोहनी गरूर गहे गो माय. शिवाजी की धाक मिले खल खुल खाक बसे खान देसी खेरणी खबिसन के खौम है. शब्द पहा एवढे शास्त्री बाबा. शिवाजी की धाक मिले खल कुल खाक बसे. खल म्हणजे दुष्ट, कुल म्हणजे त्यांचा समूह. आहा. बेहर बरार बाग बानर बिल्लार बिग बगरे बराह जानवर नगे जो माय. भूषण बनत भर बालक भयानक है बेतर भवन भरे लील गावलो माय. एंडायल गजगन गेंडा रात गनी गेहने में गोहनी गरूर गहे गो माय. शिवाजी की धाक मिल खल्ल खुल्ल खाक बसे खाना देसी घेरनी कबिसन के को माय. तुरमती तह खाने तितरती हस खाने कुकर करी सखाने सुकर सली सहे. हरिन हरम खाने सिंह है सुतुर खाने पील खाने पाटी है करंज खाने की जहे. भूषण शिवाजी गाय खंगस खपाए खल खाने खाने खरण के खेले भय खिस है.
खड़गे खजाने खिलवत गिले गाने खिसे गोल्ले खस खाने खोंगत खबीज है खिसे गोल्ले खिसे खाने खोंगत खबीज है खिसे गोल्ले खिसे खाने खोंगत खबीज है जोरदार टाळ्या वाजवा नाही कळलं तरी याचा अर्थ असा असे 586 माझ्या मुखोद्गतीत ओ येवले जात्री बाबा 586 कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सरजोज सोगे भूषण भान कृशानु गहा बखुमान प्रताप महीतल पागे राम गहा दुज राम गहा बलराम गहा रण में अनुरागे बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे काय गोडवाय हो त्या सैन्याचं वर्णन आहे मी टीव्हीला ते म्हटलेलं आहे कि साजीचा तो नंग सैन्य अंग में औरंग धरी सारे जय शिवाजी जंग जीतन चलता है भूषण भनत नाद बिहुद नगर नक नदी नद मद गई बरन के रलता है अल भल खल भल खल कम खल खल गजन के डल बल सल उसलता है तारा जो तारानी धोरी धोरा में लग तुझे में धारा भर बारा 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 यो हलता है धारा भर बारा 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 यो हलता है धारा भर बारा 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 यो हलता है टाळी वाजली पाहिजे वाह वाह हे असे वेगवेगळे अनेक वृत्तामधले अनेक अलंकारामधले हे छंद आहे तसं माझ्या भगवान भोलेनाथाचं वर्णन आणि एक विशेष आहे सगळीकडे माझ्या भोलेनाथाची शिवपिंड आहे पण आपल्या हरिहर तीर्थावर सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींनी भगवान भोलेनाथ त्रिशूलधारी भगवान भोलेनाथ उभे आहेत उभे हा हा आणि तो नाग जो आहे ना ओ मावशी ए मंडळी कुठं कुठं सोपीनाथाचे मंदिर आहे एक आंधार सांगवी नावाचं गाव आहे तिथं माझी कथा झाली शुकदास माऊलींनी सांगितलं होतं आमचे ते कोंडेकर आहे तो आमचा अंधार तिथं सोपीनाथाचं मंदिर त्या मंदिरात माझी कथा झाली काही काही ठिकाणी असे नागांचे मोठे मोठे चित्र आहेत काही काही ठिकाणी येवले शास्त्री बाबा जर सापाचा दंश झाला नाग जर चावला आणि त्या मंदिरात जर नेलं तर त्या ठिकाणी त्याचं विष सुद्धा चढत नाही कोलाऱ्याला ते मंदिर आहे सिद्धेश्वराचं तिथेही माझं कीर्तन झालं बऱ्याच ठिकाणी आहे तुम्ही इथे बघा आपल्या स्वामी शुकदास माऊलींनी भोलेनाथाची मूर्ती जी आहे ना हरिहर तीर्थावरची मूर्ती गळ्यामध्ये तो नाग आहे नाग त्याचं वर्णन त्या पुष्पदंतानं केलंय एवढंच काय त्याचं वर्णन मावशी रावणानं केलं रावणानं कि भुजंगराज मालयाने बद्ध जाट जुटग श्री राय जयताम जगोर बंधु शेखर ललाट चत्वर ज्वल धनंजया स्फुलिंग भाव निपीत पंच सायकम नमामि लिंपनायकम काय वर्णन आहे हो मला एक आश्चर्य हे वाटतं मंडळी की आपल्या स्वामी शुकदास माऊलींनी किती वर्षाचा विचार केला असेल बरं आपल्या हरिहर तीर्थाच्या बाजूला श्री क्षेत्र ओलांडेश्वर भगवंत आहे ओलांडेश्वर जो माझा ओलांडेश्वर भगवंत ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये पाणी वाढतं ना बांधवांनो त्या ओलांडेश्वर भगवंतावर अख्खं मंदिर पाण्यात असतं तिथं ते 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या ओलांडेश्वर भगवंतावर आमचे आदरणीय मंचकराव बापू मला ते सांगत होते आमचे वैकुंठवासी आमचे संपतरावजी वडदकर गुरुजी आम्ही ज्या वेळेला त्या भाऊजी 4 धामाच्या यात्रेला गेलो प्रत्यक्ष केदारनाथला गेलो येवले शास्त्री बाबा मी स्वतः मंत्र म्हणत आत गेलो होतो अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजिरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम स्मरांतकम पुरांतकम भवंतकम मकांतकम गजांतकांतकांतकम तमंतकांतकम भजे मंत्र म्हणू लागलो मी केदारनाथला पूजावसान समये दशवक्त्र गीतम यह शंभ पूजन परम पठति प्रदोषे तस्य स्थिरायां मृतगजेन्द्र तुरंगयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति
भवति शंभो. मला तिथं एक असं स्फटिकासारखं एक शिवलिंग दिलं तिथल्या पुजाऱ्यानं केदारनाथला मावशी. आणि ते शिवलिंग, ते छोटंसं स्फटिकासारखं लिंग मी त्या केदारनाथाच्या त्या तिथल्या पवित्र मूळ लिंगाला त्या स्थानाला लावलं. आणि कैलासवासी आमचे संपतराव गुरुजी वडतकर त्यांच्या हातामध्ये 2 दिले होते. एक मी त्यांना दिले, एक माझ्या पूजेत ठेवलं. ते ओलांडेश्वर भगवंताच्या तिथं स्थापना झाली त्याची. ती वर 12 ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही जर ओलांडेश्वरला गेलात तर 12 ज्योतिर्लिंग. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्यमल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम परल्यां वैद्यनाथं जडाकिनां भीमशंकरं सेतुबन्धे दुरामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां च विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं. ऐका, हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये. मी एवढं जे म्हटले ना मावशी, एवढं कानावर जरी पडलं कानावर तरी एतानि ज्योतिर्लिंगाणि सायं प्रातः पठेन्नर सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. आमचे डोळस बाबा बसले तिथं. डोळस बाबा, तुम्हाला स्पर्श झाला, आपल्या स्वामी शुकदास माऊलींचा स्पर्श झाला. हा, हे शेळके गुरुजी येत नाही तर पुढे बसलेले. टाळी वाजवा जरा आमच्या गुरुजींकरता. या पुण्यवान गुरुजींना आमचे स्वामी शुकदास माऊली सज्जन मंडळी आली. सज्जनांची संघटनाच केली होती. येवले शास्त्री बाबा, आपले घोंगडे गुरुजी, शेळके गुरुजी. लक्षात ठेवा, पुण्यवान आत्मे जे असतात ना, पुण्यवान, त्या पुण्यवान आत्म्याला महात्म्याचा जर स्पर्श झाला, ते डोळस बाबा तर कधीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असती, कधीच. पण ते आताही सांगतात की मी जो जगलोय वाचलोय ना, ते आमच्या सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींमुळं. अरे त्यांचा स्पर्श झाला, त्यांचा स्पर्श झाला. तसं ओलांडेश्वर भगवंताच्या तिथं 12 ज्योतिर्लिंग. अलीकडे शिवतीर्थावर भगवान भोलेनाथ शिवशंभू उभेत. हातामध्ये त्रिशूळ आहे, त्रिशूळ आहे. डमट 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 निनाद भट डमर वयम चकार चंड तांडवम तनोतु न शिव शिवम जटा जटा गटा संभ्रमं रमन निलिंपने जरी विलोल बीच वल्लरी विराजमान मूर्धनी धगत धगत धगत. हे म्हणतानाच बघा कसं होतंय. धगत 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 छातीमध्ये भाऊजी धगत 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 ज्वलल्ललाट पट्टपावगे किशोर चंद्रशेखरे रती प्रदीक्षणम मम. मागच्या तर आशा काही काही टाव करल्यात ना, सकाळपासून डुकल्या हाणू लागल्या त्या. पण आता आशा पाहायला लागल्यात, बाई हे काय हे काहीच नाही. आणखी तुम्हाला जर मी आखे स्वामी शुकदास माऊली जर उलगडून दाखवायला गेलो ना, आता उद्या बघा, आज तर मी भगवान भोलेनाथावर बोलतोय, पण हर ही जहां है और हरी ही जहां है. हरी 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 कोणाचा मंत्र आहे? अरे येडे झाले का काय राजा हो? अरे इकडं तिकडं नुसते फिरत राहता तुम्ही, कमाल झाली तुमची. कशाला रिकाम फिरत? अरे राजा तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरत? विठ्ठल रखुमाई घरीदारी पुंडलिका परिमुल कोजिरी, त्यांच्या सेवेत फुलजान वाहिलं 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 वाहिलं, त्याचं घरच मंदिर शोभलं. नाही तर जत्रा में फतरा बेटाया तीरथ बनाया पानीन दुनिया भई दिवानी पैसो की धुळदानी गाडगे बाबा सांगायचे. अरे राजा हो, कमल कन्ना आणि दरदोरी नांदणूक एकेजी घरी परी परागू सेवीजे भ्रमरी येरा चिखलूची उरे. अरे एवढा मोठा दगड गंगे जिंदगीभर त्या प्रयागराज मध्ये राहिला, पण त्याच्यात पाणी घुसलंच नाही, त्याच्यावर शेवाळ चढण त्यानं माणसं घाली पाळली. कमळाच्या फुलावर, चिखलात आलेल्या कमळाच्या फुलावर बाहेरचा भुंगा आला, परागकण घेऊन गेला, मध घेऊन गेला, पण त्या कमळाच्या फुलाच्या बुडात असलेला जो बेडूक होता मावशी,
जिंदगीभर चिखल खातच राहिला तसं तुम्ही किती हिंडा, पण तुमचं मनच जर जागेवर नसल, पापण्या लावणी ध्यानाशी बसला, अनुभूती सांगते, पापण्या लावणी ध्यानाशी बसला तसाच झोपला ध्यानी नाही. जागृता असता केली खटपट, बापा रे मन हे मोकाट फिरू लागे, काय उपयोग आहे? नाही बा मनच लागत नाही. अरे तू जाग्यावर आहे का? तू आखा अवमेळ बिघडलाय. म्हातारी म्हणते बाई माया नाताचं कसं होईल, माया नाताचं कसं होईल, त्याची काळजी नको करू, तू जाणं महत्वाचं आहे, कारण तूच नात्याचे बिस्किट आणतेस. तू का साधी आहेस का तू? अरे जी म्हातारी, जो म्हातारा दरवाजात बसून नामस्मरण करतो, भजन म्हणतो, हरिपाठ म्हणतो, 2 टाइम म्हातारी मस्त सकाळी काकडा करते, संध्याकाळी हरिपाठ म्हणते, दिवसभर अशा नामस्मरणामध्ये येते, रिकामी जर बसली तर स्वामी समर्थांचं नाव घेते, स्वामी शुकदास माऊलींचं नाव घेते. नामस्मरण जे करतात ते पुण्यवान भाग्यवान आहेत. आमच्या म्हातारड्याला काय धंदे तो, हे CCTV कॅमेरा असतात ना लावलेले, एवढे शास्त्री बाबा CCTV, तसे या म्हातारड्या बसलेले असतात वट्यावर, आणि 2-4 म्हातारडे पलीकडे भाकरी घालल्यावर ते नुसते इकडून कोणी गेलं इकडे पाहते, तिकडून गेलं इकडे. हे CCTV कॅमेरे आहेत गावातले, नुसत्या भांड्या पंचायती करतात, याचे उखंडे उकर, त्याचे उखंडे उकर. अरे राजा हो, बरं मला तुम्ही सांगा मावशी, 2 जर खौट म्हाताऱ्या भेटल्या एकूण एकीला, आंबटक म्हाताऱ्या, त्या का माऊलीचा हरिपाठ म्हणतात का? हरी 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 मंत्र हा म्हणतात का? काही नाही, त्याचं एकच, तू आपली आहे म्हणून तुला सांगते, तू आपली आहे म्हणून तुला सांगते, मै सुन्न काय काय नको 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 बाई, मी सांगू नाही तू ऐकू नये. सुन जे घराने, आता म्हातारडी जर सुनाचे घराने करायला लागली तर सून मुकाट्या बसेल का? ज्या घरामध्ये हे कुटाने येत ना तिथं महाकुंभ कधीच नाही. त्याला तुम्ही महिनाभर जरी त्या प्रयागराजमध्ये बुचकळवलं ना धरून, असं उलट जरी कोंबलं तरी त्याच्यात मावशी फरक पडणार नाही. अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजानं तुकोबरायचं एकच कीर्तन ऐकलं, एकच, आणि पुन्हा डबल कीर्तन ऐकायचं काम पडलं नाही. मुंगीच्या पाया एवढी सुद्धा चूक स्वराज्यामध्ये झाली नाही. याला म्हणायचं शिष्य जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराया. राजे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. कालच 3 दिवस झाले माझे कीर्तन येऊन गेले शेमारो मराठी बाणाला, 1-1 तास हाच अभंग होता. दया तिचे नाव भूतांजे, पालनानिक निर्दाळन कंटकांजे, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार दे, पाप जनावन विचारितानीत भलते जीवन मत्त करी सदा. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार दे. मग ते हरिहर तीर्थ, तिथं हरी आहे, हरी म्हणजे बालाजी भगवान, हरिहर तीर्थ. आणि शिव उद्यान एवढं सुंदर झालंय, शिव उद्यान तिथं गेलं की जिकडं तिकडं प्रसन्न. आताही माझ्यासमोर अनुभूती नावाचा करत, आताही माझ्या मुखोद्गत आहे, पण मुद्दाम तुम्हाला दिसावी म्हणून मी सांगतो. याच्यामध्ये 267वा एक अभंग आहे, 267वा. अरे काही काही लोकांच्या दारात जर गेलं ना हो भाऊजी, असं वाटतं ना घर अंगावर पडतं का काय, इतकं बेकार घर. मरणाचं कळकट येईल, मळकट येईल, बाहेर अजिबात झाडं नाही, हिरवगार वातावरण नाही, काहीच नाही. बरं माणसंही एवढे दुर्मुखलेले ना त्या घरात. काही जणांच्या घरी जा तुम्ही, एखाद्या आमच्या हरिभक्ताच्या वैष्णवाच्या दारात जा, आहा अरे दारी तुळस हिरवीगार, पाहा संताचा संसार. हा हा, ते शिव उद्यान सांगतो बरं का रे नाथ मी, शिव उद्यान. काही काही लोकांच्या दारात गेलं की प्रसन्न. आमचे करोडदे सर आहे तिथे, करोडदे सर बरं का, त्यांनी एक स्वामी समर्थाचं मंदिर बांधलंय, सेवा करतात ते. इतका सुंदर बगीचा आहे ना तिथं, आपल्या गावातली गोष्ट आहे, लय लांबची नाही सांगत. मी त्या मंदिराला भेट दिली. जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवीती माय आज्ञे विना काळ नाने येत्याला परलोकीही ना भीती तयाला उगा भीतोसी भय हे पळू दे अरे राजा वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त आठव कितींदा दिली त्यांनी साथ नको डगमगू स्वामी देतील हात शब्द आहे का बरं विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात घे तीर्थ हे आठवी रे प्रचिती न सोडिती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जोरदार टाळी वाजली पाहिजे माझ्या स्वामींनी करता वा तिथं जर गेलात ना तुम्ही आपल्या गावात स्वामी समर्थांच्या मंदिरात तिथं बघा किती प्रसन्न वाटतं झाडं आहेत या अनुभूतीमध्ये तो अभंग आहे जे आपल्या शिवउद्यानावर हरिहर तीर्थावर आपलं एक विवेकानंद स्मारक आहे इकडे त्या बेटावरचं ते स्मारक हे ज्या बोटिंग दिसते ना या बोटी हे आजूबाजूला तशी बोटिंगची व्यवस्था आहे तिकडे हरिहर तीर्थावर स्वामी विवेकानंदांचा भव्य दिव्य पुतळा आणि आजूबाजूला काय भाऊजी झाडं झुड आहे अभंग 267 क्रमांकाचा मंडळी ऐका टोपीवाले धोतरावाले वारकरी टाळकरी माळकरी माय मावल्या सगळे ऐका सासा सुना सगळे ऐका हे अनुभूती नावाचा ग्रंथ जो आहे ना हे ज्ञानेश्वरी आहे हा गाथा है ही प्रस्थान त्रयी है इसमें वेद है वेदांग है इसमें सब कुछ है ये मेरा अनुभूती ग्रंथ है जो मेरे स्वामी शुकदास माऊली की देन है वयाच्या 16व्या वर्षी लिहिलाय 14व्या वर्षी प्रेरणा झाली 16व्या वर्षी माऊलींना सुद्धा प्रेरणा झाली ज्ञानेश्वरी लिहिण्याची आणि तुम्हाला माहित आहे कार्तिक वद्य त्रयोदशी भाग्याचा दिवस आज झाला माता गंगा माई पोटी बाळ शुकदास आला येवले शास्त्री बाबा कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे कैवल्याचे राजे साधकांचे मायबाप दिनाची सावली अलंकापूर निवासी समाधी धन माझ्या ज्ञानराज माऊलींचा समाधी सोहळा आहे बाबा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला त्या महात्म्यानं संजीवन समाधी घेतली आणि एक दुसरा महात्मा आपल्याकरिता 14 वर्ष भौरदला गेले पायी पायी स्वामी शुकदास दिन दुबळ्यांची आई ज्ञानराज माऊलींची समाधी आणि सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींचं आगमन आपल्याकरता अहो भाग्याचा क्षण आहे माय बापा हो म्हणून 267 क्रमांकाचा अभंग तुम्ही घरी गेल्यावर अनुभूतीतला अभंग पहा बरं हा बघा 267 क्रमांकाचा अभंग काय आहे पशु पक्षी सुद्धा मानसाळतील जवळ येतील प्रेम देता हा भाऊजी अहो प्रेमच दे ना कोणी कोणाला नुसतेच वर घड्या ओढायला लागले लोक काय अवघड काम झालंय पशु पक्षी सुद्धा मानसाळतील जवळ येतील प्रेम देता प्रेमाची ताकद फार मोठी आहे आणि वाघ मेंढी राहे एका ठाई काय शब्द आहेत हृदयाची भाषा सर्वांना कळते म्हणून मिळते समाधान शुकदास म्हणे प्रेमाचा प्रभाव अंतरीचा भाव जागवितो काय गोडा भंग आहे माय बापा ओ टाळी वाजवा अरे माझे ज्ञानोबा राय माझे तुकोबा राय माझे नाद बाबा माझे नामदेव राय माझ्या स्वामी शुकदास माऊलीच्या रूपानं आले हो पण आता तुका म्हणे कैसे आंधळे जन अशी आपली अवस्था झाली अहो आपल्या जवळ सगळं आहे म्हणून पशु पक्षी सुद्धा मानसाळतील म्हणून प्रेम जर दिलं ना प्रेम अनुभूतीमध्ये अनेक अभंग आहेत शुकदास माऊलींनी सर्वांना प्रेम दिलं आमचे बेलाप्पा धाडकर जर आले
वा 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 वा, या 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 पाजी या. आमचे घोंगडे गुरुजी आले, आमचे शेळके गुरुजी आले, येवले शास्त्री बाबा आल्यानंतर त्यांच्या पाठीवर थाप मारायची शोकदास माऊली. अरे वा वा, आता तर लयच चांगली तब्येत झाली तुमची. आमच्या येवले शास्त्री महाराजांना मिळच लागत नव्हता कीर्तनात, त्याची अशी अवस्था झाली होती, तब्येत बिघडली होती. शुकदास माऊलींनी पाठीवर थाप मारली. अमृत कळा असे ते संचरे तयातवती ये वाढती. साधूच्या महात्म्याच्या अवतारी महापुरुषाच्या स्पर्शामध्ये ताकद आहे. मंडळी, 4 उदाहरणं देतो, लय वेळ नाही घेत तुमचा. हे महानुभाव वाङ्मयामध्ये दृष्टांत पाठामध्ये वर्णन आहे. 4 दृक् स्पर्श आलाप अंतःकरण. ऐका बरं, लय अवघड नाही. ओ मावशीकडे बा. दृक् स्पर्श आलाप अंतःकरण. दृक् म्हणजे दृष्टी, दृष्टी. त्याच्यात मासळीचा दृष्टांत आहे. ती 12व्या शतकाच्या अगोदरची भाषा आहे, चक्रधर सर्वज्ञांची भाषा. ते वर्णन करतात. मासळी असे ती पाणी यातू वितू वितू जाये, मागवते फिरवणी दृष्टी ते पाहे. अमृत कळा असे ते संचरे तयातवती वाढती. मासळी पाण्यामध्ये छोटे छोटे अंडे म्हणा, पिल्ले जे आहेत तिचे, ती काय अशी कडेवर घेऊन हिंडत नाही मावशी आपल्यासारखी मासळी. ती नुसती पाहते, तिच्या दृष्टीमध्ये अमृत कळा आहे, त्या अमृत कळेनं ते वाढतात. दृक् स्पर्श. स्पर्श याकरता कोंबडीचा दृष्टांत दिलाय. कुकडी, कोंबडीला कुकडी त्या भाषेत म्हणायची. कुकडी असे ती पिलांसी पाखवा दे, अमृत कळा असे ते संचरे तयातवती वाढती. म्हणजे कोंबडी आपल्या पंखाखाली अंड ठेवते, पिलं ठेवते, तिच्या स्पर्शातून अमृत कळा आहे. महात्म्याचा स्पर्श. येवले शास्त्री बाबा. इथं अनेक आमचे भक्त बसलेत स्वामी शुकदास माऊलींचे, ज्यांचा स्पर्श. ते अनंत, आमचे अनंत सर आहेत. तो बिचारा अनाथाचा मायबाप आहे. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या अनंता करता. ते आम्ही जसे स्वामी शुकदास माऊलींच्या चरणाचे विद्यार्थी शिष्य, तेही विद्यार्थी आहेत. इथं फार मोठी मोठी माणसं विद्यार्थी आहेत. शुकदास म्हणे विद्यार्थी होऊन विद्या संपादन करा तुम्ही. गोरगरिबांच्या मुलांना सांभाळतात आमचे अनंत शेळके सर. काय गोड माणूस आहे. गोरगरिबांचे लेकरं ज्यांचं कोणी शिक्षण करत नाही, काय नाही, काय त्या शिक्षकाच्या डोक्यामध्ये आले काही माहिती नाही. प्रेमाचा स्पर्श, अमृत कळा, ते त्या मुलांना सांभाळतात. आज आमच्या अनंत शेळके सरांच्या संस्थेमधले मुलं क्लास 1 अधिकारी आहेत. ही ताकद माझ्या स्वामी शुकदास माऊलींची आहे, आशीर्वाद आहे. आणि आपल्याचं कौतुक केलं पाहिजे बरं. काही काही लोकांना लय खोड बेकार. आपल्या माणसाचं कौतुक केलं की ते तोंड वाकड करतात. अरे तुला झालंय काय? अमृताचे मळे पिकलेत कावळ्या, तुला मुखरोप का झाला? कौतुक कर. कौतुक करावा, आदर करावा, प्रेमही द्यावा. अनुभूती सांगते. तुम्ही फक्त कौतुक करू शकता, म्हणून कौतुक केलं पाहिजे. म्हणून स्पर्श. कोंबडी आपल्या पिलांना स्पर्श करते. आणि सर्वात शेवटचं इतकं सुंदर आहे, दृक् स्पर्श आलाप, आवाज. आवाज तो शब्दवेदियाचा दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये घंटाचा आवाज झाला आणि त्या आवाजातून अमृतकळा बाहेर पडली. शेवटी अंतःकरण. याच्यात कासवीचा दृष्टांत आहे. कुर्मुंगा आणि बसर्वशः फार सुंदर आहे भगवद्गीतेमध्ये आलेलं. कासवी. कासवी कासवी असे तिये आयलाडी असती, तिये पैलाडी असती. म्हणजे कासवी या नदीच्या काठावर आहे, तिचे पिलं तिकडच्या काठावर आहेत. फक्त अंतःकरणानं आठवते पिल्ल्याला. अंतःकरणानं, तिच्या अंतःकरणातून अमृत कळा असे ते संचरे तयातवती वाढती. राजा तुम्ही असे समजू नका की आपोआप होते. काहीच आपोआप होत नाही. नाही 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 नाही. अहो खुर्ची जरी उचलायची तर या पोरायला उठावं लागतं. साऊंडवाल्याला जर आवाज वाढायचा तर बटन फिरवावं लागतं. आमच्या नाथला जर कॅमेऱ्याची सेटिंग करायची तर त्याला कॅमेरा फिरवावा लागतो. केल्याशिवाय होत नाही. हो, केल्याने होत आहे रे, आधी गेलेची पाहिजे. हे आपोआप नाही होत. तुम्हाला माहित आहे, याच अनुभूतीमध्ये गाभंग आहे.
तो बोर्ड तिथं लावलेला आहे, अनिवासी यांचा निवास पाहून फलक वाचून वर यावे. अगोदरच लिहून ठेवलाय. मंडळी ऐका बरं, मावशी, तिथे आहे माझा देह ठेवलेला. बघा, त्या काळातही खरं होतं ना आजही खरंय. तिथे आहे माझा देह ठेवलेला, त्यात मुक्कामाला सध्या तरी. खरंय बरं का, आजही खरंय. त्यात मुक्कामाला, अहो समाधीमध्येही मुक्कामालाच आहेत. म्हणून हे आपोआप होतंय असं समजू नका. नाही व मी करतो बुवा, तू काय करतो? अरे तू एक केस पांढरे झाले राजा, तू आपल्या मनानं पालिश लावल्याशिवाय काळे करू शकत नाही. तू काय करतो? तेरे हाथ में कुछ नहीं रे, भजले ज्ञानी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है, झूठी माया ठगनी काया, बीच में क्यों पड़ा जगत में लटक रहा है. हे आपोआप होत नाही. याच्या पाठीमागे प्रेरणा आपल्या सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींची प्रेरणा आहे. ते आहेत. म्हणून लय अवघड तत्वज्ञानाच्या नादी लागू नका बरं का. मंडळी ऐका, सोपं मला आदेश आहे माझ्या स्वामी शुकदास माऊलींचा, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा, सोपं करून सांगा. संस्कृताची गाठी उघडून या ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. नाही तर मी अवघड जर बोलायला लागलो ना, काहीच मेळ लागणार नाही तुम्हाला. नाही नाही नाही, अजिबात नाही. मी असं बोलतो ना, काहीच जमणार नाही. दिल्ली दलन दबाई करी शिवसरजा निरसंक, लुटी लियो सुरती शहर बंकक करी अतिडंक करी असं संकक कोली गल सोच चक्कित भरत चल्ली विमोच चक चल तठ्ठई मन कठ्ठट्टी कसो रठ्ठट्टिल्ली सद्दत दिशेची पद्धत दिब्बी बाई रद्दत दिली. काय कळलं तुम्हाला? ढेकळं नाही मग आम्हाला बहुत जरा चिंतनात्मक हवा आहे तत्वज्ञान. काय झालं माहिती तत्वच नाही, इथं भाकरीचा मेळ नाही. माऊलींनी सांगितलेलं आहे, ये हृदयीचे ते हृदयी अंतःकरण. म्हणून एकदम सोपं. नाही तर मग एका पोरानं एका बापानं पोरग शाळेत घातलं एवढे शास्त्री बाबा, आणि ते काट्ट 2 वर्ष झालं नापासच झालं. माझं काट्ट नापास का झालं विचारायला बाप हेडमास्टरकडे गेला. वाक्य साधेच होते, पोरानं अभ्यास केला नाही, त्याचं मन जागेवर नव्हतं, म्हणून तुमचं पोरग नापास झालं. किती साधे सोपे शब्द होते. पण हे शब्द एवढ्या अवघड भाषेत तो हेडमास्टर बोलला त्या पोराच्या बापाला. चित्त चांचल्य आणि मनमालिन्य या 2 अवगुणांचा प्रादुर्भाव आपल्या चिरंजीवाच्या अंतःकरणामध्ये झाल्यामुळे आपले चिरंजीव अनुत्तीर्ण झाले. त्या माणसाच्या कानातूनच दुबट निघलं बाहेर, बघ बघ बघ. तो पळतच घरी गेला आणि पोराला मिठी मारली, म्हणे बापा बरं झालं नापास झाला. अरे ज्या शाळेतल्या मास्तराचं पोराच्या बापाला कळत नाही, तिथं काट्टे नापासच होणार ना. म्हणून सोपं. म्हणून याच्यात हे सगळं, हे घट पट तंतू रज्जू सर्प ह्याच्या सगळ्या भानगडी आहेत ना, ह्या सामान्य जनांना मेळ लागत नाही. एवढे शास्त्री बाबा ते याच्यात अनुभूती दे. मी एका शब्द तुम्हाला सांगतो, ते एकचिते ब्रह्म सर्वत्र नटले. ऐका, चिंतन करणारे ऐका. एकचिते ब्रह्म सर्वत्र नटले, मायेने भासले विपरीत, विपरीत दिसे रज्जू सर्पापरी, असोनिया दोरी भास झाला तोची दीपे नाश केला, असत्य कळला सर्प मग, तैशारिती असे अवघेची ब्रह्म, परिमाया भ्रम झाला होता भ्रम ज्ञान दीपनेला, तो तेथ देखिला आत्माराम, शुकदास मने नामरूपांती, होय अनुभूती अमृतत्वाची. टाळी वाजली पाहिजे. काय गोड, अरे बापरे. काय माझ्या स्वामी शुकदास माऊलीचं वर्णन करू रे राजा हो. माझ्या ज्ञानोबरायांनी, माझ्या तुकोबरायांनी, माझ्या नाथबाबांनी, नामदेवरायांनी, माझ्या बहिणाबाईनं, माझ्या जनाबाईनं, माझ्या मुक्ताबाईनं. मावशी, जे तत्वज्ञान आपल्या सर्वांना दिलंय ते एकदम सोप्या पद्धतीनं करून सांगण्याचं काम माझ्या स्वामी शुकदास माऊलींनी या अनुभूतीमध्ये केलंय. म्हणून न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भूय, अजो शाश्वतो नित्ययं पुराणे, न हन्यते हन्यमाने शरीरे. याचं भगवद्गीतेच्या श्लोकाचा अर्थाचेच अभंग आहे त्याच्यामध्ये, अनुभूतीमध्ये. म्हणून मायबापा हो, आता 1 तास वेळ होता आपल्याला बरं का. आता आपल्याला श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगायचंय. रंगा येईवो
रंगा येईवो. आज मी हरिहर तीर्थावर थोडं बोललो येवले शास्त्री बाबा, कारण माझी गाडी मी तुम्हाला सांगितलंय बुलडोजर आहे, कुठेही जाते. त्याच्यामुळे आता कुठेही टीव्हीवर म्हणा इकडं तिकडं काय आप तो कुछ बस टेन्शनही नाही आहे. ही सगळी कृपा आपल्या स्वामी शुकदास माऊलींची. मग इथं जेवढे जेवढे भाविक सद्भक्त आहेत मायबापाव, एकदा सर्वांनी दोन्ही हात जोडा, खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा, जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आणि उद्या पुन्हा 11 ते 12 तसं पत्रिकेवर कीर्तन लिहिलंय, पण ते एका तासाचं कीर्तन नसतं. असंच आपलं चिंतन मी उद्या सुद्धा तुम्हाला एका वेगळ्या शुकदास माऊलींच्या वेगळ्या एका गुणावर, शुकदास माऊलीच्या कृपेवर उद्या मी सांगणार. आणि माझी मनातली इच्छा आहे, मला स्वामी शुकदास माऊली जे आहेत हे ज्या वेळेला देहामध्ये होते लोकांना कळलेच नाही. काही काही लोक आम्ही तर महाराजांच्या सोबत होतो बुवा. अरे पण तू कुठं आहेस? अरे तू दुकानाच्या पुढे उचलायला लागला तू पड्ड्या. नाही ना आम्ही सोबत खेळलो. अरे बाबा तुला मेळच नाही ना कशाचा, तुला भाकरीचा मेळ नाही. आपल्याला स्वामी शुकदास माऊली काय चीज आहे हे माझ्या अंतःकरणामध्ये पुरून उरलेले आहेत ते. त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगेल ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा हे तर मी सांगतोच, पण त्याबरोबरच आपला माथा पवित्र शुद्ध होण्याकरिता अंतःकरणाची शुद्धता, स्वचित्व, उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती, पराक्रम हे सगळं होण्याकरिता आपल्याला या टॉनिकची गरज आहे. हे ओरिजिनल गुटी आहे बरं का. हे सोन्याचं दुकान आहे. भाऊजी सोन्याचं दुकान आहे वेलापा. हे काचात पॅक हे सगळे भाजीपाल्याची दुकानं कुठेही असतात, पण हे ओरिजिनल माल आहे. ओरिजिनल माल तुम्हाला देण्याकरिता हा माल तुमच्या पुढं हा माल देण्याकरता आहे. हा माल देण्याकरता आहे बरं का. कळलं असेल तर धन्यवाद, नाही तर मग हान फकीर उडदाची डाळ आहेत आपला कार्यक्रम. आपल्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलीचे आशीर्वाद आहेत आपल्या सर्वांना. एकदा दोन्ही हात वर करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. असे हात हलवा. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की, भारत माता की, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की. जोरदार टाळी वाजली पाहिजे. गो माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जगत जननी राजमाता जिजाऊ सरकार की जय. जय भोलेनाथ शिवशंभो.